महाविकास आघाडीचे नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे। कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू छत्रपती हे कोल्हापूरचे महाराज आहेत का, ते खरे वारसदार नाहीत, असे खळबळजनक विधान केले आहे। मंडलिकांनी केले आहे। मंडलिकांच्या या वक्तव्याचा सातारा गादीचे वारसदार खासदार उदयनराजे भोसले यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे। चंदगड तालुक्यातील नेसरी येथील सभेत खासदार मंडलिकांनी शाहू छत्रपती यांच्यावर टीका केली। ते म्हणाले, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का, ते खरे वारसदार नाहीत, ते दत्तकच आलेले आहेत, त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असा निशाणा मंडलिकांनी शाहू छत्रपती यांच्यावर साधला आहे। यावर उदयनराजेंनी मंडलिकांना काही कळतं का, त्यांना इतिहास काही माहीत आहे का, अशा शब्दात समाचार घेतला आहे। मंडलिकांच्या विधानाने कोल्हापूरचे वातावरण चांगलेच ढवळले आहे। माजी मंत्री सतेज पाटलांनी मंडलिकांनी केलेल्या विधानाचा निषेध केला। ते म्हणाले, कोल्हापूरकर कधीही सहन करणार नाहीत, असे मंडलिकांनी विधान केले आहे। महाराजांचे विजय निश्चित असून त्यांची लीड 1 लाखाच्या पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यातूनच मंडलिकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी असे विधान केले। त्यांनी शाहू छत्रपतींची माफी मागावी। निवडणूक राहिली एका बाजूला, मात्र कोल्हापूरकर म्हणून त्यांचे विधान आम्ही सहन करणार नाहीत। आखाड्यात उतरल्यावर विरोधी मल्लाला हातच लावायचा नाही, त्या मल्लाला टांगच मारायची नाही, मग ती कुस्ती कशी होणार, असे म्हणत मंडलिकांनी काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचेही दिसत आहेत। यावर सतेज पाटील म्हणाले, कुस्ती करा ना, पण पातळी सोडू नका। यापूर्वीच त्यांनी शाहू छत्रपती यांच्याबाबत कोणतीही वैयक्तिक टीका करणार नाही असे जाहीर केले होते। असे असूनही मंडलिक बोलले आहेत, मग त्यांचे बोलवते धनी कोण आहेत का, हेही पाहावे लागेल। याचे परिणाम महायुतीला कोल्हापूरच नाही तर राज्यात भोगावे लागणार आहेत, असा इशाराही पाटलांनी दिला आहे। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।